आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पवित्र सर्वाधीश परमेश्वरा, तू राजांचा राजा आहेस, तू प्रभूंचा प्रभू आहेस, तू सर्व सत्ताधीश आहेस. हे देवप्पा, आकाश आणि पृथ्वी तूच निर्माण केली, सर्व विश्व सर्व जग हे तूच निर्माण केलं. आम्हालाही परमेश्वरा तूच निर्माण केलं. तुझा एकुलता एक पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त, तो आमच्या साठी तू दिलास आणि त्याच्या पवित्र आणि शुद्ध रक्ताद्वारे आमच्या पापाची क्षमा झाली आणि आमचं तारण झालं. याबद्दल देवबाप्पा आम्ही तुझे उपकार मानतो, ते नाम धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे सर्वसमर्थ देवबाप्पा, तुझ्या वचनाच्या मनन आणि चिंतन करत असताना हे प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे आणि काही चुकल्यास देवबाप्पा तू आम्हाला क्षमा कर. सर्व मान महिमा आदर गौरव तुझं वचन तू आम्हाला समजावून सांग. तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल. आमचा धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्याद्वारे मागतो लेख बापा, आमेन. देवाच्या मननासाठी आज आपण जे शुभवर्तमान वाचलेलं आहे ते मत्ती शुभवर्तमानाचा 3रा अध्याय आणि 13 ते 17 ही वचनं आपण वाचली. यामध्ये आपण ऐकतो, पाहतो, वाचतो की प्रभू श्री ख्रिस्ताचा बाप्तिस्मा योहानाने केलेला आहे. आणि योहानाकडे बाप्तिस्मा घेण्यासाठी जेव्हा प्रभू श्री ख्रिस्त आला तेव्हा योहान त्याला म्हणतो, आपल्या हातून मी बाप्तिस्मा घ्यावा असे असता आपण माझ्याकडे येत आहे कसे? खरोखर हा योहान जो आहे बाप्तिस्मा करणारा योहान, हा अतिशय लीन आणि नम्र आहे. आणि त्याने प्रभू श्री ख्रिस्ताला ओळखलेला आहे की हा देवाचा पुत्र आहे. आणि त्याच्या पुढे तो साक्ष देतो की माझ्या मागून जो येणार आहे तो माझ्या पुढे झाला आहे, त्याच्या पायतानाचा बंद सोडवायच्या मी योग्यतेचा नाही. मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करेल. तो स्वतःला इतका लीन आणि नम्र करतो की खरोखर प्रभू श्री ख्रिस्त इतका महान आहे की त्याच्या पायतानाचा बंद सोडायची माझी पात्रता नाही. म्हणजे पायतानाचा बंद सोडणे हे दासाचं काम असायचं, दास लाव. आणि ती पण दास होण्याची पण माझी पात्रता नाही. इतकं ती योहान बाप्तिस्मा करणारा कबूल करतो. जरी त्याला लोकांनी भाग दिला, जरी लोक सर्व याजक शास्त्री पुरुषी पण त्याच्याकडे आले बाप्तिस्मा घ्यायसाठी, जरी पुष्कळ लोक त्याला भाग देत असत का, हा अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी आहे, हा अरण्यात घोषणा करत आहे, हा कोणतरी मोठा संदिग्ध आहे, हा पाण्याने बाप्तिस्मा करत आहे, जरी पुष्कळ लोक त्याच्या मागे होते, पुष्कळ लोक त्याला मान सन्मान देत होते, तरीही तो प्रभू श्री ख्रिस्तापुढे कितीतरी लीन आणि नम्र झालेला आहे पहा. आणि येशू ख्रिस्त काय म्हणतो, आता हे होऊ दे, कारण या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपल्याला उचित आहे. धर्माचरण पूर्ण करणे हे आपल्याला उचित आहे. येशू ख्रिस्ताचीच शिकवण आहे. योहान शुभवर्तमान 3रा अध्याय आणि 5व्या वचनामध्ये की पाण्याने व आत्म्याने जन्मल्यापासून कोणीही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. पाण्याने व आत्म्याने जन्मल्यापासून कोणीही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. योहान 3रा अध्याय 5वं वचन. पाण्याने व आत्म्याने जन्मल्यापासून कोणीही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. तर प्रभू श्री ख्रिस्ताची जी शिकवण आहे, हॅलो हॅलो प्रेज लॉर्ड.
प्रभू श्री ख्रिस्ताची जी शिकवण आहे की पाण्याने व आत्म्याने जन्मल्यापासून कोणीही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही, ती शिकवण आहे आणि ती तो पाळण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याने पाण्याचा बाप्तिस्मा योहानाकडून अशासाठी घेतला की आपणही तो घेतला पाहिजे. तो देवाचा पुत्र असूनही, निर्दोष असा कोकरा असूनही, निष्कलंक असूनही, त्याने कोणतेही पाप केलं नसूनही तो काय करतो? बाप्तिस्मा घेतो. म्हणून आपणही धर्माचरण पूर्ण करण्यासाठी बाप्तिस्मा घेतला पाहिजे. आणि या बाप्तिस्म्याच्या वेळेला एक मोठी गोष्ट घडली की परमेश्वराने जाहीर केलं की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याचवर मी संतुष्ट आहे, याचं तुम्ही ऐका. तर परमेश्वराने कबूल केलं, जाहीर केलं की हा माझा परमप्रिय पुत्र आहे. देवाची स्तुती असो. परमेश्वराने याच्या आधी पण हे जाहीर केलं होतं मरियेला की तुझ्या पोटी तो गर्भ आहे, तो पवित्र आत्म्यापासून आहे, परात्पर देवाची तुझ्यावर छाया होईल आणि तुला पुत्र होईल, त्याचे नाव तू येशू ठेव. तोच आपल्या लोकांना त्यांच्या पापापासून तारेल. हे मरियेला परमेश्वराने गॅब्रिएल देवदूताद्वारे प्रगट केलं होतं. त्यानंतर असं झाले की प्रभू श्री ख्रिस्ताचा जन्म झाला आणि त्यावेळेला मेंढपाळ रानात मेंढर राखत असताना परमेश्वराने दुसऱ्यांदा देवदूतांद्वारे मेंढपाळांना प्रगट केलं. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, पृथ्वीवर मनुष्यास शांती. तुम्हासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे, तो ख्रिस्त प्रभू आहे आणि तुम्हासाठी कोणी बाळंत्याने गुंडाळलेले व गव्हाणीत निघलेले असे बालक तुम्हास आढळेल. हे परमेश्वराने त्या मेंढपाळांना प्रगट केलं. तिसऱ्यांदा त्याने मागे लोकांना प्रगट केलं आणि ताऱ्याद्वारे त्यांना मार्गदर्शन केलं. आणि त्यांना प्रगटीकरण इतकं मोठं झालं की तो जन्मला जो आहे तो कोणतरी मोठा राजा आहे. आणि म्हणून ते सोने, ऊद आणि गंधरस अशा गिफ्ट घेऊन प्रभू श्री ख्रिस्ताला भेटायला आले. आणि बाप्तिस्म्याच्या वेळेला परमेश्वराने स्वतः आकाशातून वाणी करून प्रगट केलं आणि सर्व लोकांपुढे जाहीर केलं की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याचवर मी संतुष्ट आहे, याचं तुम्ही ऐका. आणि तो येशू ख्रिस्त म्हणतो की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यावरून कोणी पित्याजवळ जात नाही. म्हणजे येशू ख्रिस्त हाच एक मार्ग आहे, दुसरा कुठलाही मार्ग दिलेला नाही, मनुष्यामध्ये देण्यात आलेला नाही. त्या येशू ख्रिस्त या मार्गाने गेलो तरच आपल्याला मोक्ष प्राप्ती आहे, तरच आपल्याला स्वर्गीय जीवनाची प्राप्ती आहे. कारण त्यालाच तो अधिकार आहे, कारण त्याचंच रक्त फक्त पवित्र आहे. आणि म्हणून योहान 14:6 तो म्हणतो की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे, माझ्याद्वारे आल्यापासून कोणीही पित्याजवळ जात नाही, असं येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे. आणि प्रेषित 4:12 असं म्हटलेलं आहे की आकाशाखाली आणि पृथ्वीवर तारणासाठी अन्य कोणतेही नाव मनुष्यामध्ये देण्यात आलेलं नाही, फक्त एकच नाव दिलेलं आहे, ते आहे प्रभू श्री ख्रिस्त. कुठलंही नाव तारणासाठी देण्यात आलेलं नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्ताला परमेश्वराने काय केलेलं आहे? प्रगट केलेलं आहे की तो देवाचा पुत्र आहे. या बाप्तिस्म्याच्या वेळेला घडलेली अत्यंत महत्त्वाची घटना म्हणजे तो देवाचा पुत्र आहे, प्रभू श्री ख्रिस्त देवाचा पुत्र आहे, असं परमेश्वर पित्याने काय केलेलं आहे? प्रगट केलेलं आहे. देवाची स्तुती. आता येशू ख्रिस्ताने या यार्देन नदीमध्ये बुडून बाप्तिस्मा घेतला, बरोबर आहे? त्यामुळं आपण बुडून बाप्तिस्मा घेतला तरी चालतो. यहुदी लोकांमध्ये 30 वर्षाचा झाल्याशिवाय रब्बी होता येत नाही. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताचं वय जेव्हा 30 झालं, त्याला सेवेला आरंभ करायचा होता. रब्बी म्हणून त्याला पवित्र शास्त्र शिकवायचं होतं. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्ताचं वय 30 झाल्यावर त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि तो बुडून बाप्तिस्मा घेतला. तसंच प्रेषितांची कृत्य 8वा अध्याय 38वा वचन, आज जो आपण दुसरा शास्त्रपाठ वाचला
त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, प्रेषित 8:38 वाचा जरा प्लीज. हां हां हां, पहा, रथ उभा केला, फिलिप आणि षंड हे पाण्यात उतरले असं लिहिलेलं आहे. आणि फिलिपाने काय केलं, त्याला बाप्तिस्मा दिला. पाण्यात उतरले म्हणजे त्याने, या षंडाने काय केलेलं आहे, पाण्यात बुडून बाप्तिस्मा घेतलेला आहे. तर बायबलमध्ये बुडून बाप्तिस्म्याचं अशी काही उदाहरणं आपल्याला दिलेली आहेत. पण बुडून बाप्तिस्मा आपण मोठ्यांचाच करू शकतो, आहे ना. लहान मुलाला पाण्यात बुडवणं धोकेदायक आहे, नाही का. त्यामुळं आपण जर मोठं कोण असेल वयाने, तर त्याला जर बाप्तिस्मा घ्यायची इच्छा झाली तर आपल्या चर्चेसमध्ये बॅप्टिझम टँक आहेत आणि तिकडे जाऊन आपण बाप्तिस्मा त्यांना देतो. जर कोणाची इच्छा असेल की मला बुडूनच बाप्तिस्मा घ्यायचा आहे तर त्यांना आपण तसा देतो, कारण बायबलमध्ये तसं दिलेलं आहे ना. शिंपडून बाप्तिस्मा पण बायबलमध्ये दिलेला आहे. म्हणून काही ठिकाणी, पुष्कळ ठिकाणी शिंपडून बाप्तिस्मा, स्प्रिंकल बॅप्टिझम असं पण देतात. तर आपण वाचूया वचन यहेजकेल 36वा अध्याय 25 ते 27. यहेजकेल 36वा अध्याय 25 ते 27. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडीन असं लिहिलं ना. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडीन म्हणजे हा शिंपडून बाप्तिस्माचा प्रकार आहे. हा, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल, तुमची सर्व मलिनता, हा, मी तुमची शुद्धी करीन, मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन, तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकेल व तुम्हास मांसमय हृदय देईन. पहा, दोन्ही बाप्तिस्म्याविषयी सांगितलेले आहे. हे जुना करार आहे यहेजकेल. मी तुम्हावर पाणी शिंपडीन आणि तुम्हाला शुद्ध करेन आणि मी तुमच्या ठाई नवा आत्मा घालीन. म्हणजे पाण्याचा बाप्तिस्मा पण आहे आणि आत्म्याचा बाप्तिस्मा पण आहे. मी तुम्हावर पाणी शिंपडीन आणि तुम्हाला शुद्ध करेन, हा पाण्याचा बाप्तिस्मा तिथे यहेजकेल 36:25. आणि मी तुम्हाला नवा आत्मा देईन, आत्म्याचा बाप्तिस्मा. पाषाणमय हृदय काढून टाकीन, मांसमय हृदय देईन, हा आत्म्याचा बाप्तिस्मा आहे. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्त योहान 3:5 मध्ये म्हणतो की पाण्याने व आत्म्याने जन्मल्यातून कोणी स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. तर हा शिंपडून बाप्तिस्म्याबद्दल सांगितलेला आहे की मी तुमच्यावर पाणी शिंपडीन आणि तुम्हाला शुद्ध करेन. तर बायबलमध्ये शिंपडून बाप्तिस्म्याची पण काही उदाहरणे आहेत. बुडून बाप्तिस्म्याची आपण उदाहरणं बघितली की प्रभू श्री ख्रिस्ताने स्वतः बुडून बाप्तिस्मा घेतलेला आहे. षंड आणि फिलिप यांच्यामध्ये जो बाप्तिस्मा झाला, फिलिपाने षंडाचा केला, तो बुडून बाप्तिस्मा केलेला आहे. पण शिंपडूनची काही उदाहरणं आपण बायबलमध्ये पाहूया. आता आपण बघितलं की मी तुमच्यावर पाणी शिंपडेन आणि तुम्ही शुद्ध व्हा, यहेजकेल 36:25. आणखी एक वचन वाचूया, 1 करंथी 10वा अध्याय 2रं वचन. 1 करंथी 10:2. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा, मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये सर्वांचा बाप्तिस्मा झाला. बस, हां, काय, मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये सर्वांचा बाप्तिस्मा झाला. मेघ त्यांच्या वर होता आणि समुद्र त्यांच्या बाजूला होता. म्हणजे समुद्राचं पाणी, समुद्रामधून ते चालत गेले आणि समुद्राचं पाणी दुभागलं होतं, नाही का. तांबडा समुद्राचं पाणी काय झालं होतं, दुभागलं होतं. आणि ते दुभागल्यानंतर ते त्या समुद्रामध्ये कसे गेले. निर्गम 14:22. निर्गम 14:22. हां, इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालत गेले. पहा, इस्रायल लोक भर समुद्रात कोरड्या जमिनीवरून चालत गेले. समुद्र आहे, भरलेला आहे, परंतु परमेश्वराने फुंकर मारली आणि तो दुभागला. ते पाणी इतकं प्रेशरमध्ये दुभागलं गेलं की ते तांबडा समुद्राच्या बाजूला एक आदोम नावाचं नगर आहे,
त्या खडकाला भेगा पडल्या, त्या अजूनही आहे, आपल्याला पाहायला मिळतात. खडकांना भेगा पाण्यामुळे, इतकं ते जोरात पाणी दुभागले गेलं. आणि मध्ये मोठा रस्ता कोरडा झाला. आणि हे वचन सांगतं निर्गम 14:22, भर समुद्रात ते कोरड्या जमिनीवरून चालत गेले. आणि आत्ताच आपण वाचलं 1 कोरिंथी 10:2 की त्यांचा बाप्तिस्मा समुद्रामध्ये झाला. मेघ आणि समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. आता बघा कसा झाला. बायबल तर सांगते ते कोरड्या जमिनीवरून चालत गेले, समुद्र दुभागला गेला होता. मग कसा झाला बाप्तिस्मा? बुडून तर नाही झाला, नाही का? म्हणजे जेव्हा पाणी दुभागलं गेलं तेव्हा तुम्हाला माहिती आहे पाण्याच्या प्रेशरनी काय होतात, शिंतडे उडतात, है ना, शिंतडे उडतात. आपण पाईप जरी थोडा अंगठा लावला तरी ती शिंतोडे इकडे तिकडे उडत असतात, नाही का? तसे ते पाणी प्रेशरने दुभागलं गेल्यामुळे मध्ये कोरडी जमीन झाली, ते कोरड्या जमिनीवरून चालत गेले, पण प्रेशरने दुभागलं गेल्यामुळे दोन्ही साईडने काय उडत होते, शिंतोडे उडत होते. आणि हे कोरड्या जमिनीवरून चालत जात होते. म्हणजे बाप्तिस्मा तर झाला, आणि या बाप्तिस्मा कसा झाला आहे, शिंपडून झालेला आहे, बुडून झालेला नाही. देवाची स्तुती असो. म्हणजे शिंपडून बाप्तिस्मा पण आपल्याला बायबलमध्ये पाहायला मिळतो. आणखी एक बाप्तिस्म्याचं उदाहरण आपण पाहूया. प्रेषितांची कृत्ये 16:33 वचन होते. प्रेषितांची कृत्ये 16:33 वचन. हां, रात्रीच्या त्याच घटकेस बाप्तिस्मा घेतला. कुणी? जेलरने. पौल आणि सिला जेलमध्ये होते फिलिप्पीमध्ये. आणि रात्रीच्या मध्यरात्री ते काय करत होते, देवाचं गाणं गाऊन स्तुती करत होते. आणि रात्रीचं 12 वाजता मध्यरात्री गाणं गाऊन स्तुती करत असताना देवाचा आत्मा उतरला. आणि काय झालं, जेलचे दरवाजे उघडले, त्यांचे साखळदंड तुटले आणि सगळे कैदी बाहेर आले. हे स्तुती आराधनेचं सामर्थ्य आहे. रात्री 12 वाजता ते स्तुती करून देवाचं गौरव करत होते. आणि देवाला त्याचं गौरव केलेलं आवडतं. आणि म्हणून आपण युथ ग्रुपला सांगितलेलं आहे की तुम्ही देवाचं गौरव करा. आणि पहा देव कसा आशीर्वाद देतो. देवाला त्याचं गौरव केलेलं आवडतं. पहा, रात्री 12 वाजता, ते पण चांगली अवस्था नाही आहे त्यांची, ते जेलमध्ये आहे. विनाकारण त्यांना जेलमध्ये टाकलेलं आहे, काही दोष नाही, देवाचं वचन सांगतो म्हणून. चमत्कार त्याच्याद्वारे होत होते, पौलाद्वारे. आणि त्यांना जेलमध्ये साखळदंडांनी बांधून टाकलेलं आहे. पण परमेश्वर राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. त्याच्यासमोर सर्व राजा आणि सर्व राज्य एखाद्या कसपटा समान आहेत. इतकी मोठी त्याची पावर आहे. त्यांनी केवळ शब्दाने पृथ्वी निर्माण केली, आकाश निर्माण केलं. स्तोत्रकर्ता म्हणतो, आकाश हे तुझा अंगुली कार्य. इतका महान सामर्थ्यवान देव, त्याच्यापुढे कुणाचं काय चाललं. आणि ते गाणं गाऊन देवाचं गौरव करत असताना त्यांचे साखळदंड तुटले, दरवाजे उघडले गेले, कुलपं तुटली आणि हे लोक बाहेर आले. तेव्हा ते जेलरला वाटलं आता हे सगळे पळून गेले, म्हणून तो तलवारीने स्वतःचा घात करणार होता. परंतु पौलाने ते पाहिलं आणि पौल म्हटलं की थांब, तू स्वतःचा घात करून घेऊ नकोस, आम्ही सर्व इथेच आहोत. आणि मग त्याला कळालं की पौल हा फार वेगळा मनुष्य आहे. हे इतकं सगळं होऊन पण हे लोक पळून गेले नाही. आणि जर हे पळून गेले असते तर त्या जेलरला फासावर दिलं असतं रोमन सम्राटाने. आणि म्हणून तो त्याच्या आधीच स्वतःचा घात करून घेत होता. तर पौल म्हणतो असं करून घेऊ नकोस, असं करू नकोस. तर तेव्हा त्या जेलरने संत पौलांना विचारलं की मी काय करू, तारण होण्यासाठी मी काय करू. ते संत पौल म्हणतात, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल. आणि तेव्हाच त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला. आणि रात्रीच्या त्याच घटकेस असं लिहिलं, प्रेषित 16:33, रात्रीच्या त्याच घटकेस त्यांनी काय केलं, बाप्तिस्मा घेतला. मग ह्या जेलरनी घेतला, त्याच्या घरादारांनी घेतला, घरातल्या सर्व मेंबर्सनी घेतला. म्हणजे कसा घेतला असेल, जेलमध्ये शिंपडूनच घेतला असेल की नाही, तिचं काय नदी नाही किंवा काय.
म्हणजे तिथे पण बाप्तिस्मा कसा झालेला आहे? शिंपडून. भर समुद्रामध्ये बाप्तिस्मा कसा झालेला आहे? शिंपडून. जेलमध्ये बाप्तिस्मा झालेला आहे शिंपडून. आणि एचकेलमध्ये पण म्हटलेलं आहे की मी तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडून. कधी कधी आता बायबलमध्ये सांगितलेलं आहे की शिंपडून बाप्तिस्मा पण आहे, बायबलमध्ये सांगितलेलं आहे की बुडून बाप्तिस्मा पण आहे. आणि ज्याला जे योग्य वाटेल तसं त्यांनी जे देवबाप मार्गदर्शन करेल त्याप्रमाणे त्यांनी बाप्तिस्मा घ्यावा, नाही का? पण कधी कधी काही पंथ वेगळा प्रचार करतात, म्हणजे असा प्रचार करतात की तसं काय बायबलमध्ये कुठे दिलेलंच नाही. बुडून बाप्तिस्मा घेतला तर स्वर्गात जाणार, असा प्रचार करतात. हां, म्हणजे हा ॲक्च्युली चुकीचा प्रचार आहे. म्हणजे बायबलमध्ये तसं कुठं दिलेलं नाही. बुडून बाप्तिस्मा घेतला तरच स्वर्गात जाणार असं बायबलमध्ये एखादं वाक्य असेल तर मला दाखवा, सांगा. मी पण मला माहीत नाही, मी माझ्या वाचनात तरी आलेलं नाही. हां, तरच आत्म्याचं दान मिळेल, नाही तर नाही मिळणार असं तर नाही. हां, येशू ख्रिस्तान सांगितले पाण्याने व आत्म्याने जन्मल्यापासून कोणी स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही का? मग आपण एक वचन वाचूया, प्रेषितांची कृत्य 2 अध्याय 38 वचन. प्रेषित 2:38. हां हां हां, देवाची स्तुती असते. पेत्रांनी काय सांगितलेलं आहे? पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून बाप्तिस्मा घ्या. मग पश्चाताप कोण करतो? मोठा माणूस, ज्याला समजतंय, पाप आणि पुण्यामधला फरक समजतो, पापाची जाणीव होते, ज्याचं वय चांगलं झालेलं आहे, तो मनुष्य पश्चाताप करू शकतो आणि त्याचा बाप्तिस्मा बुडून होतो. पण बालकं पश्चातापासारखं काय त्यांनी केलेलंच नाही, आहे की नाही? लहान बालकाचा आपण बाप्तिस्मा करतो. येशू ख्रिस्त काय म्हणतो? लहान बालकास मन जवळ येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचंच आहे. ऑलरेडी ते स्वर्गाच्या राज्यामध्ये आहे. मग त्यांचा बाप्तिस्मा करायला काय हरकत आहे? जो मोठा आहे त्यांनी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा. जे लहान आहेत ते ऑलरेडी स्वर्गाच्या राज्यात आहेत, मग त्यांना बाप्तिस्मा द्यायला, शिंपडून बाप्तिस्मा द्यायला काही हरकत नाही. आणि म्हणून लहान बालकांचा बाप्तिस्मा पण होतो. आणि आपण जे वचन वाचलं ना, कुठलं? 1 करंथी 10:2 पुन्हा वाचा. 1 करंथी 10:2. 1 करंथी करस्पत्र 10वा अध्याय 2 वचन. मेघ व समुद्र यांच्याद्वारे मोशेमध्ये, हां, हे वाक्य महत्त्वाचं आहे, त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. सर्वांचा म्हणजे लहान मुलं पण आली ना, मोठे पण आले ना. हां, लहान मुलांचा पण बाप्तिस्मा झाला, सर्वांचा म्हणजे लहान मुलांचा पण झाला, मोठ्यांचा पण झाला. पाणी शिंपडलं गेलं, आहे की नाही? आणि त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेघ त्यांच्याबरोबर होता. मेघ म्हणजे काय? परमेश्वर. परमेश्वर मेघाद्वारे उपस्थिती दाखवत होता आणि रात्री अग्निस्तंभाद्वारे उपस्थिती दाखवत होता. म्हणजे परमेश्वराची उपस्थिती त्यांच्यामध्ये होती, त्यांच्याबरोबर होती. हे त्या पाण्यापेक्षा कितीतरी अधिक महत्त्वाचं आहे. तिकडे आपण लक्ष देतो, नुसतं पाण्याकडे लक्ष देतो. आंघोळ करत नाही का? असं संत पौल म्हणतात. आपण नदीमध्ये पोहत नाही का? बुडत नाही का? तो बाप्तिस्मा होतो का? नाही. संत पौलाने ते शिकवलेलं आहे. देवाची उपस्थिती महत्त्वाची आहे. देवाची उपस्थिती, मेघ, देवाची उपस्थिती. फिलिपानी जेव्हा षंडाचा बाप्तिस्मा केला तेव्हा पवित्र आत्मा फिलिपाला नंतर घेऊन गेला. म्हणजे पवित्र आत्म्याची उपस्थिती, परमेश्वराची उपस्थिती महत्त्वाची आहे. आणि म्हणून प्रभू श्री ख्रिस्तांनी काय सांगितलंय? मत्तै 28:19. मत्तै 28:19. तेव्हा तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा
त्याच पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. म्हणजे बाप्तिस्म्यामध्ये पाण्यापेक्षा महत्त्वाचं असं काहीतरी आहे. ते काय? पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांची उपस्थिती. आता जर मला सांगितलं आपल्या चर्चमध्ये की या तारखेला बाप्तिस्मा आपल्या बाळाचा करायचा आहे, त्यांच्या बाळाचा करायचा आहे, अर्ज येतो, अर्ज तो आम्ही काय करतो, लगेच वेदीवर ठेवतो आणि मी स्वतः काय करतो, त्या बालकासाठी प्रार्थना करायला सुरुवात करतो. हे परमेश्वरा, या दिवशी या बालकाचा बाप्तिस्मा आहे आणि तुझी उपस्थिती प्रार्थनीय आहे, तुझ्या उपस्थितीने तो होऊ दे. लगेच काय होतं, माझी प्रार्थना सुरू होते. म्हणजे काय होतं, देवाची उपस्थिती महत्त्वाची आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांची उपस्थिती महत्त्वाची आहे. पाण्यापेक्षा अधिक ते महत्त्वाचं नाही का? आता वधस्तंभावर टांगलेला चूल जो होता त्याचा बाप्तिस्मा झाला होता का? ह्या वचनामध्ये तो बसतोय का? पाण्याने व आत्म्याने जन्मले असून कोणी स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. पण येशू ख्रिस्त जो स्वर्गाचा राजा आहे तो स्वतः आहे ना तिथे. जो परमेश्वर आहे तो स्वतः तिथे आहे आणि तोच म्हणतो की तू आज माझ्याबरोबर सुखलो का अशी. मग ह्याचा बाप्तिस्मा झाला, चोराचा झाला होता का? बायबलमध्ये काही लिहिलेलं नाही. मग त्याच्याऐवजी येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतलेला आहे ना, त्याच्याऐवजी बदलीचा बाप्तिस्मा. कारण येशू ख्रिस्ताला योहानाचा बाप्तिस्मा घ्यायची काही गरज नव्हती. धर्माचरण पूर्ण करण्यासाठी त्याने आपल्याला शिकवून दिलेलं आहे. आणि या चोरासारखे असे असंख्य जण असतात की जे शेवटच्या क्षणी विश्वास ठेवतात, येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारतात. आणि मग त्यांच्यासाठी त्यांच्या ऐवजी घेतलेला बाप्तिस्मा तो येशू ख्रिस्ताने घेतलेला बाप्तिस्मा आहे. कारण योहान देत होता पश्चातापाचा बाप्तिस्मा आणि येशू ख्रिस्त तर जन्मापासून पवित्र आहे. तो अनादी काळापासून त्याचा उद्भव आहे असं बायबलमध्ये सांगितलेलं आहे. तो जन्माच्या आधीपासून त्याचा उद्भव आहे. अब्रामाच्या आधीचा तो आहे आणि तो पवित्र आहे. आणि तो जर पवित्र आहे तर त्याला पश्चातापाचा बाप्तिस्मा घ्यायची गरज काय? येशू ख्रिस्ताच्या अख्ख्या जीवनामध्ये त्यांनी असं एकही वाक्य बोललेलं नाही की हे देवा मला क्षमा कर. असं वाक्य कुठं आढळते बायबलमध्ये येशू ख्रिस्ताच्या तोंडून? हे देवा मला क्षमा कर. नाही, येशू ख्रिस्ताने काहीही पाप केलं नाही. येशू ख्रिस्त म्हणतो हे बापा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात हे यांना समजत नाही. येशू ख्रिस्त जर पाप विरहित होता, तो जर पवित्र होता, तर त्याला पश्चातापाचा बाप्तिस्मा घ्यायची काही गरज नव्हती. त्याचं कारण हे की धर्माचरण पूर्ण करणे. आणि दुसरं कारण म्हणजे जे ऐन वेळेला चोरासारखे यावर विश्वास ठेवतात त्यांच्या ऐवजी बाप्तिस्मा येशू ख्रिस्ताने आधीच काय केलेलं आहे, घेऊन ठेवलेला आहे. त्याला बदलीचा बाप्तिस्मा म्हणतात. आपल्या बायबलमध्ये दोन्ही बाप्तिस्म्याबद्दल सांगितलेलं आहे. शेंपडून बाप्तिस्मा पण सांगितलेला आहे. आपल्याला देवबाप जे मार्गदर्शन करेल तसं आपण घ्या, शेंपडून घ्या. बुडून बाप्तिस्मा पण सांगितलेलं आहे. देवबाप आपल्याला जसं मार्गदर्शन करेल तसं घ्या. पण बुडूनच घेतला तो स्वर्गात जाणार, तरच आत्म्याचं दान मिळणार. हे जर कोण शिकवत असेल तर त्यांना सांगायची चुकीची शिकवण आहे. मला फक्त बायबलमध्ये तुम्ही एवढं दाखवा, नाही का? पुष्कळ लोक येतात तर आपल्याला कन्फ्यूज करतात आणि मग आपण कन्फ्यूज होतो जर अभ्यास नसेल तर, आहे की नाही? मला अशीच एकदा बेल वाजवली, आत आले, घराच्या आत आले, आम्ही येशूच्या नावाने आलोय असं त्यांनी सांगितलं बरं का. आणि घरात आल्यानंतर मग त्यांनी विषय काढला की तुम्ही ओलांडत सण पाळता का? मी म्हटलं नाही पळत, का तर ते यहोवा विटनेसचे लोक होते आणि येशू ख्रिस्त ओलांडण सणामध्ये कोकरा आरपीला गेला तेव्हापासून ओलांडण सण बंद झाला, हे त्यांचा विश्वासच नाही. मग ते म्हणजे बायबलमध्ये सांगितलंय तुम्ही वर्षानुवर्ष ओलांडण सण पाळा. बायबलच तुम्ही पाळत नाही, मला बोलायला लागले. बायबलच तुम्ही पाळत नाही. बायबलमध्ये सांगितलंय ओलांडण सण तुम्ही वर्षानुवर्षी पाळा. मग आता काय उत्तर द्यायचं? तुम्ही बायबलच पाळत नाही असं मला म्हटल्यावर मी काय उत्तर द्यायला? हां, मी त्यांना सांगितलं बायबलमध्ये असं एक वचन आहे की तुम्ही जर प्रीती कराल तर अख्खं नियमशास्त्र पाळल्यासारखं. काय? अख्खं नियमशास्त्र. मग हे सगळंच पाळणार कारण आम्ही प्रीती करतो. येशू ख्रिस्तांची प्रीती आम्हाला शिकवली ती आम्ही करतो. मग त्याच्यावर त्यांना उत्तरच नव्हतं. म्हणजे असं काहीतरी पॉईंट काढायचा
आणि लोकांना भ्रमिष्ट करत सुटायचं असा यांचा उद्योग आहे. येवा विटनेस वगैरे असे काही लोक आहेत आणि ते चुकीचं शिक्षण देतात. ते या चुकीच्या शिक्षणापासून सावध राहा असं पण बायबलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्यासाठी आपला बायबलचा थोडासा अभ्यास पाहिजे. देवाची स्तुती असो, आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ आणि परमेश्वराचे बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या बाप्तिस्म्यामध्ये परमेश्वर पित्याने प्रगट केले की हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याद्वारे मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. हे सर्वसमर्थ देवबाप्पा, तू देवाचा पुत्र आहेस आणि प्रभू तूच आमचा तारणार आहेस. तुझवर आमचा विश्वास आहे. आमचा धन्य तारणारा प्रभू श्री क्षेत्राद्वारे मागतो नाही.